बाजार आणला की माझ्यापासून तुमच्यापर्यंत एकच ओढ असते बघा आपल्याला. ते सगळं निवडून ठेवायचं आहे कारण आता पावसाळ्यामुळं भाज्या एवढ्या खराब होतात काय विचारायला नको. कारण एकतर भिजलेल्या असतात, परत शेतातसुद्धा खूप चिखल असतो, त्यामुळे चिखल लागलेला असतो, त्यामुळे ती लगेच खराब होते. कोथिंबीर असून दे किंवा पालेभाज्या असून देत. आता मी हे जे बीन्स आणलेले ते बीन्सलासुद्धा केवढी माती आहे बघू शकता तुम्ही. मग ते निवडून जर ठेवलं तर राहतात, नाही तर तर बघा सून टाकलाय. पावसाळ्यात पाणी लई खाण्याला लागले, त्यामुळे म्हटलं काढूया. काय ठीक आहे. त्यामुळं भाज्या आणण्यापेक्षा त्या निवडून ठेवणे खूप महत्त्वाचं असतं. कारण तशाच जर तुम्ही ठेवला तर मग त्या काय वापरातच येत नाहीत, लगेच खराब होऊन जातात. आणि आता पालेभाज्या ठेवून चालत नाहीत बघा, लगेच संपवाव्या लागतात. त्यामुळे आणतानाच कमी आणलेल्या बरं असतात. मी जास्त आणलीच नाही, कांद्याची पात तेवढीच आणली होती, पोकळ्याची भाजी वगैरे, पण खूप भिजलेल्या आणि असं चिपचिप झालेली जी पालेभाजी असते ती आणू वाटत नाही, कारण लगेच कुजते आणि ती चवीलासुद्धा चांगलं लागत नाही. त्यामुळं शक्यतो मी पावसाळ्यामध्ये पालेभाज्या या जास्त आणतच नाही, कारण खाऊ पण वाटत नाहीत. आणि पोकळ्याच्या भाजी जर पावसाळ्या दिवसात खाल्ला तर पोट असं गच्च झाल्यावाने होतं, त्यामुळं नाहीच हे करत. आणि एवढ्या कष्टाने मी फिल्टर धुतला, भरला, सगळं केलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण ते फिल्टरचे जे हे आहेत बघा आतले ते कॅन्डल आहेत ते खराब झालेले आहेत, आणि ते कॅन्डल बदलायला पाहिजेत. कारण म्हटलं आता तुरटी फिरवल्यावर काल स्त्रीच्या पोटात दुखायला आलेलं, म्हटलं तुरटीमुळे वगैरे दुखत असेल म्हणून मग नाही तुरटी फिरवली. आणि तुरटी फिरवल्यावर कसं होतं, सगळा गाळ खाली जाऊन बसतो, तो गाळ बघून पाणी पिऊ वाटत नाही. त्याच्यापेक्षा म्हटलं फिल्टरच काढूया. तर फिल्टर काढला तर जसं वर पाणी होतं तसं सगळं खाली पाणी येत आहे, अजिबात म्हणजे फिल्टर होऊन येत नाही. ते सगळे तिन्हीच्या तिन्ही जे रॉड आहे ते बाद झालेले आहे, ते सगळे आता बदलून आणायला लावणार मी यासनी, आणि त्यानंतर मग वापरायचा. पावसाळ्यात तेवढंच फिल्टरचं काम असतं. आणि एक मेन म्हणजे कसं झालं, ठेवलेले सगळे भांडे घासली, हे आठवड्याचं काम आहे, भरायचं घासायचं. पाणी घाणे आले त्यामुळे मी काढलेलं आहे फिल्टर. तुरटी फिरवल्या खरं केवढं घाण पाणी आलं काय. त्या दिवशी कोथिंबीर सगळी निवडून ठेवली आणि राहिलेली ही कांद्याची पात हे बघू शकता तुम्ही, एवढी चांगली निघलेली आहे. जवळजवळ 5 ते 6 पेंड्या होत्या, त्यातली तेवढीच चांगली निघली. आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. कांद्याची पात निवडून तेवढी ठेवली मी, पण ती काही केली नाही, कारण की मला दुसऱ्या दिवशी स्त्रीला डब्याला बनवायची होती. संध्याकाळी कसं होतं, कांदा पात खाऊन झोपला तुम्ही तर तसंच करपे ढेकर वगैरे येतात, त्यामुळं मी संध्याकाळची शक्यतो नाही करत. आणि भाकरी असली भाजीबरोबर तर चांगलं लागते. आणि रात्री चपात्या शिल्लक होत्या, त्यामुळं मग काय म्हटलं करून उपयोग नाही आहे, त्यामुळे केलं नाही. सकाळी आता डब्याला केली आणि श्री पण घेऊन गेला. मी आणि श्री दोघांचं जेवण आहे. आणि सकाळचे टायमिंग आहे बघू शकता. वातावरण आज थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि पाणी आलेलं आहे. पाणी येऊनसुद्धा आमच्यात काय म्हणजे फुरं होईना झालेलं आहे, कारण खूप पाणी कमी सोडत आहे. आणि आषाढी वारी जवळ आल्यामुळं आता सगळे गाणी ही दिंडीचीच चालू आहेत सकाळ सकाळी. आणि थोडीशी भांडी घासली मी सकाळी, तोपर्यंत पाणी संपलं, मग मी तशीच ठेवली. नंतर मग घासायला आता पाणी आलेलं आहे तर घासून घेऊया म्हटलं भांडी. कपडे वगैरे माझे सगळे झालेले आहेत, सगळं आवरणार आणि मी जाणार आहे आता दुकानात. आपलं रोजचं रुटीन आता सुरू करायचं. किती दिवस झालं म्हटलं जायचं. आता पाऊस म्हणतो, पाऊस पडाला म्हणून ग बसायचं, ऊन पडत असले की ऊन लागते म्हणून ग बसायचं, असंच व्हायला लागलेलं आहे. आपल्याला काहीही सण होईना झालेला आहे. कसं होते, घरात बसून बसून आपण खूप नाजूक झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला काय सण होईना झालेला आहे. आणि पाणी जे पुढचं हे असतं बघा नळाचं, काढलं की थोडं मोठं येतं, पण भांडी धुवायला येत नाही. भांडी धुताना मग ते पुढचं वापरूनच धुवावं लागतं. हे बघा आता कसं पाणी पडत आहे, आणि मगाशी कसं पडत होतं, त्यांना अजिबातच भांडी धुता येत नाहीत. मग भांडी धुवायच्या वेळी हे वापरावं लागतं, म्हणजे पुढं घालावंच लागतं, तरच भांडी व्यवस्थित निघतात. आणि रात्री थोडीशी मी जेवलेली भांडी ठेवली तर सकाळी बघू शकता असा ढीग पडतो. सकाळी जेवण केलेली, चहा पिलेली, नाश्ता केलेली आणि रात्री जेवलेली, असा ढिगारा पडलेला. आता सगळं क्लीन करणार
जेवणार आणि मग त्यानंतरच दुकानात जाणार आहे. कारण की ते डबा बाटली सगळं परत न्यायचं वज्ज मला नको झालेलं आहे. ती छत्री एक न्यायला पाहिजे सगळं ते, आणि पाऊस आला तर मग ते हातात डबा बाटली परत ती छत्री सगळं खूप अवघडल्यावानी होतं. आणि ते काही जवळ पण नाही आहे, खूप लांब आहे. आणि भांडी धुण्याची पद्धत मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे. मी आधी मोठी ताटं अशी धुते, कडनं लावते जाळीच्या, आणि मग आतमध्ये बारकी बारकी जी भांडी असतात ती ठेवते, जेणेकरून भांडी पडत नाहीत. हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. चला, सगळं आवरलेलं आहे. किचन ओटातून सगळं क्लीन केला, भांडी झाली, धुणं झालं, डबा होता त्याचा सकाळी. मग जेवण तर काय झालेलं आहे, ते गेलेले आहेत कामाला, असेल पण गेलेलं आहे. आणि आता मी पण जाणार आहे, कोणच नसणार दिवसभर घरात, कारण की दुकानात जायचं आहे. थोडं कटिंग आहे ते शिवायला पाहिजे. आता मी जेवूनच जाणार आहे, आणि दुकानात प्यायला पाणी नाही आहे. एक बाटली घेतल्या मी, तेवढीच हातात घेऊन जाणार प्यायला. जेवायला म्हटलं तर जास्त पाणी लागतं, त्यामुळं आता सरळ जेवूनच जाते, डोक्याला ताप नको. त्याने इथनं वज्ज डबा पाणी, आणि जेवायला म्हणतं जास्त पाणी नाही पाहिजे, त्यापेक्षा एखादी बाटली घेऊन जाता येते. ही छत्री, हे डबा, पाणी, हे सगळं न्यायचं म्हणजे खूप वज्ज होतं. आणि आज पाऊस थोडा कमी आहे, ऊन पडलेलं आहे, छान वाटायला जरा. कारण की 4-5 दिवस झाले एकसारखा असा पाऊस पाऊस पाऊसच आहे. आज जरासं म्हणजे साधारण तर ऊन आहे. आणि काय बरं तुम्हाला काय सांगायचं होतं मला, सकाळी जेवढी लवकर पटपट आवरतील कामं, आणि सकाळची ह्यांची शिफ्ट असली की माझी कामं 10-10:30 11पर्यंत आवरतातच देवपूजेसकट. खरं तेच जर त्यांची 3 ते 11 असली किंवा नाईट असली, काय वैशिष्ट्य आहे कुणाचं, कामच आवरत नाही. मी जवळजवळ 1-1:30-2पर्यंत त्यातच बसले असते. एकदा 2 वाजलं तर धुणंसुद्धा होत नाही. असं का होतं कुणाष्ट. म्हणजे आपलं कसं बघा, माणूस सवयीचा गुलाम आहे. जसं सवय आपल्याला असेल तसं. आता आपल्याला एक हुरहुरच असते आतनं की बाबा 7ला डबा द्यायला पाहिजे, 7ला डबा द्यायला पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, लवकर उठतो, लवकर आवरतो, सगळं होतंच. आणि त्यावेळी कसं, आता काही हे आहेत घरात, नंतर दिलं चालतंय, नंतर दिलं तर चालतंय, असं म्हणजे आपलं म्हणजे माणसाचं कसं असतं बघा, जसं आपण विचार करतो तसंच आपल्या संग घडत जातं. त्यामुळं विचार करतानाच आपण पॉझिटिव्ह, आणि मला लवकर उठायचं आहे, मला लवकर आवरायचं आहे, आणि मला लवकर बाहेर पडायचं आहे, हे जर मनात आपण ठरवलं तर मग होऊन जातं. नाहीतर काय, उद्या काय निवांत आहे, हे आहेत. आणि त्याने असलेत की मी उठतेच कितीला माहिती आहे, 6:30-6:30-6:30ला उठते. आणि आत्ता जर डबा असला तर 5, 5:15, 5:30ला म्हणजे उठायलाच लागतं, कारण त्याशिवाय 7 वाजेपर्यंत डबा हा होतच नाही, अंघोळ डबा होत नाही. आज मला उठायला पटणार नाही तुम्हाला, 6 वाजले. 6 वाजले मग मी आंघोळच केली नाही, मी डायरेक्ट डबाच केला त्याचा. कारण की मेन त्याला घालवणे महत्त्वाचं होतं. काल सुट्टी पडलेली क्लासला पण आणि शाळेला पण, त्यामुळं आज त्याला घालवणे महत्त्वाचं होतं. आंघोळच नाही केली. पहिला म्हटलं तोंड धुवून आले आणि दात घासून, आणि हे केले, जेवण केलं. काय पर्याय नव्हता, शक्यतो बिनआंघोळीचं जेवण हे करायचं नसतं, पण पर्याय नव्हतं, त्यामुळे मग केलं जेवण. आणि जेवण करून त्याला घालवलं, आणि ह्यांनी पण गेले, त्यासनी पण नाश्ता दिला, जेवण दिलं, ते पण गेलेत. मग जरासं शांत 1-5 मिनटं बसली, आणि मग आंघोळ केली, आणि मग कोमट पाणी पिऊन मग चहा पिला. काल फिल्टर भरलेला आहे मी, खरं काहीही उपयोग नाही आहे त्या फिल्टरचा. कारण का सांगते तुम्हाला, त्या फिल्टरचे जे हे असतात बघा, आत रॉड असतात ते बाद झालेले आहेत. जे पाणी फिल्टर करणारे रॉड असतात ते बाद झालेले आहेत. आहे तसं जसं वर होतं तसं खाली पाणी यायला आलेलं आहे, त्यामुळे त्याचा काहीही उपयोग नाही आहे. आता परत ते सगळं पाणी वतायला पाहिजे, घासायला पाहिजे, आणि ते फिल्टरचे नवीन ते हे रॉड बसवून आणायला पाहिजे. त्याशिवाय काय आपल्याला म्हणजे पर्याय नाही आहे. आता आज यासने म्हटले, कारण पाणी असं गटरीतलं कसं पाणी असते तसं यायला आले. मग मी काय केलं तर तुरटी फिरवलेली. तुरटी फिरवल्यामुळे काय झालं, शरीराच्या पोटात कळ मारायला आली. एकेकांना तुरटी सहन होत नाही बघा, ते पोटात कळ मारायला आली. म्हटलं ते आणि डोक्याला ताप नको, म्हणून मग मी म्हटलं फिल्टरच काढूया. फिल्टर आहे पण मी ठेवून टाकले, ठेवायला जागा नाही. तर इथं बघू शकता तुम्ही किती अडचण होते. आणि खाली ठेवलं ज्यावेळी मांजराला सोडतो, मग त्यावेळी येऊन तोंड वगैरे लावतं चावीला, मग ते आपल्याला नाही चांगलं वाटत. म्हणून मग मी ते फिल्टर ठेवूनच टाकलेला. कारण उन्हाळ्यात काय त्याची गरज नसते, चांगलं येतं पाणी उन्हाळ्यात पण आणि हिवाळ्यात पण.
फक्त पावसाळ्यातच जरासं पाणी घाण येतं, त्यामुळं हे करावं लागतं. तर पाऊस आला बघा, बारीक आला. असं कपडे जराशी बाहेर वाळत घातली की मुद्दाम नाही येणार, आणि आत घातली परत जाणार, ऊन पडणार. आता ऊन पडलेलं म्हणून मी काय केलं तर थोडीशी कपडे बाहेर घातलेली होती, तर आला बघा. सारखं काढ घाल आत बाहेर करून ते कपडे वैताग येतो अक्षरशः, नको वाटतं. चला आता व्हिडिओ पहिला तुमच्यापर्यंत पोच करते, कारण कसं व्हायलंय, व्हिडिओ रोज संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजता यायला लागलेलं आहे, त्यामुळे व्ह्यूजच येत नाहीत व्हिडिओला. बरोबर आहे तुमचं पण, कारण ज्यावेळी कामात असल्यावर कोण बघणार व्हिडिओ, आणि दुपारी वगैरे व्हिडिओ टाकला तर मग कसं सगळ्या त्यांची कामं आवरलेली असतात आणि त्यामुळं बघू शकतात, आणि कामात असल्यावर कोण बघणार असं होतं. त्यामुळं व्हिडिओ आता लवकर पोहोच करायचा असं ठरवलं आहे. आज काही रेसिपी वगैरे काहीही शूट केलेलं नाही आहे. ती सगळी पातेली वगैरे काल घासली, घागरे वगैरे घासल्या, सगळ्यावर मांडल्या. एवढा पसारा होतो, घर लहान असलं की काही खरं नाही, त्यात पाण्याची टंचाई असली काय खरं नाही. एवढा पाऊस पडूनसुद्धा आमच्या इकडं पाणी सोडून झालेलं आहे, कारण की अजून म्हणावं तसा पाऊस नाहीच आहे. जे आमचं जयसिंगराव तलाव हे आहे, तळं आहे, ते नाही भरायला अजून. त्यामुळे जोपर्यंत तळ भरत नाही तोपर्यंत पाणी सोडत नाहीत आमच्या इकडं. पाणी म्हणावं तसं साठलेलं नाही आहे अजून, कारण उन्हाळा एवढा असल्यामुळं मला वाटते ते सगळं म्हणजे निम्मा पाऊस ते जमिनीत मुरण्यातच गेला असेल, कारण की तापलेली केवढी जमीन ती गार तर व्हायला पाहिजे, तेव्हा कुठं तर ते पाणी म्हणजे वाहणार, आणि केवढं उन्हामुळे ते मला वाटते पाणी मुरलेलंच असणार आहे. चला आवडते. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कमेंट आणि लाईक करत जावा प्लीज, कारण की तुमच्या कमेंट लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे कमेंट आणि लाईक करत जावा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.